राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, त्यात आमचं दुमत असण्याचं कारण नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. जे कोणी यातून राजकारण करतील त्यांना आवर घालण्याची गरज आहे, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलं. अजित पवारांच्या भूमिकेनंतर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान अजित पवारांनी देखील आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. जातीय सलोखा राहावा म्हणून बोललो, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोष्टीचा विचार करू नका. मित्रांनो, मी राजकारण करत असताना मी जात पात नातं भूत बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो. इथं काय होतं, काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं खूळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्यांचं मत आहे. आता मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो, हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवचा कार्यक्रम नाही. जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक तमुक सगळं देतच असतो. आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण, त्याहीपेक्षा नंबर 1चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोष्टीचा विचार करू नका. मित्रांनो, मी राजकारण करत असताना मी जात पात नातं भूत बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो. इथं काय होतं, काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं खूळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.